नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाठीमागच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार। सगळ्यात महत्त्वाचं अशाच लेक्चरचा आनंद घेण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी हिस्ट्री बाय पवन सर या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपल्या मित्रांपर्यंत हा चॅनल नक्की पोहोचवा। येणाऱ्या परीक्षेमध्ये रिव्हिजनसाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। आज आपण बघूया अशाच पाठीमागच्या स्वरूपाचं जसं लेक्चर होतं का तसंच आजचं पण लेक्चर असणार आहे। ज्या लेक्चरमध्ये आजपर्यंत वाचलेल्या त्या घटकाची पूर्ण तुमचे काय होऊन जाईल, रिव्हिजन होऊन जाईल। तर येणारी जी परीक्षा आहे संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा, तर या पूर्व परीक्षाला नक्कीच या इथल्या विश्लेषणाचा तुम्हाला फायदा होईल। ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल त्या गोष्टी त्या टॉपिकसाठी महत्त्वाच्या असतील, त्या प्रश्नासाठी महत्त्वाच्या असतील। जे प्रश्न विचारायचं बाकी आहे अशी इन्फॉर्मेशन इथं देण्याचा प्रयत्न करेल, ज्याचा येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला नक्कीच काय होईल, फायदा होईल। तर शेवटपर्यंत लेक्चर बघा आणि ह्या लेक्चर झाल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा हे लेक्चर पाठवा, कारण त्यांना सुद्धा ते लेक्चर बघितल्यानंतर त्यांना पण त्याचा बेनिफिट नक्कीच मिळेल। ठीक आहे, तर आपण बघूया अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण। ज्या टॉपिक मधून आज आपण एक टॉपिक कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करूया। एक प्रश्न त्या टॉपिकवर 100% असतो। ठीक आहे, तर पहिला प्रश्न, खालील संघटनांचा योग्य कालानुक्रम लावा। ठीक आहे, 4 संघटना आणि त्या 4 संघटनेवर परीक्षेला प्रश्न विचारला जातो, कालानुक्रमे संघटना लावा। त्यासाठी संघटनेचा आपल्याला इसवी सन माहिती असणं अपेक्षित आहे आणि इसवी सन माहिती असेल तर मग आपल्याला ते संघटनेचा कालानुक्रम लावता येतो। पहिलं वंग भाषा प्रकाशिका सभा, दुसरं जमीनदारी संस्था, इंडियन लीग आणि इंडियन असोसिएशन, असे ह्या 4 संघटना आहेत। तर पहिला आपण बघूया, वंग भाषा प्रकाशिका सभा याची स्थापना होती 1836 ला। जमीनदारी संस्था, ज्या जमीनदारी संस्थेला अजून एका नावाने ओळखलं जातं ते नाव म्हणजे लँड होल्डर सोसायटी। तर लँड होल्डर सोसायटीची स्थापना होती 1838 ला। त्याच्यानंतर इंडियन लीग या संघटनेची स्थापना होती 1875 ला आणि इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना होती 1876 ला। तर या 4 संघटना आणि 4 संघटनेच्या स्थापना आणि त्याच्यानुसार प्रश्न विचारलाय कालानुक्रमे संघटना लावा। तर पहिली संघटना होती वंग भाषा प्रकाशिका सभा 1838, जमीनदारी संस्था, नंतर इंडियन लीग आणि नंतर इंडियन असोसिएशन। तर उत्तर अ ब क ड आहे। तर 2 नंबर ऑप्शन आपल्याला दिसतो, अ ब क ड हे त्याचं उत्तर आहे। आता बघा, वंग भाषा प्रकाशिका सभा, जसं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इसवी सन माहिती पाहिजे तसं प्रत्येक संघटनेचा संघटना आणि त्या संघटनेचा आपल्याला काय माहिती पाहिजे, संस्थापक माहिती पाहिजे। कारण संस्थापक माहिती असेल तर जोड्या लावायला प्रश्न बनू शकतो, संघटनेचं नाव आणि दुसऱ्या साईडला संघटनेचा संस्थापक यांच्या जोड्या लावा। आता सगळं पहिले जर संघटना आपण बघितली तर वंग भाषा प्रकाशिका सभा, तर वंग भाषा प्रकाशिका सभा ही कोणाची होती, तर राजाराम, काही ठिकाणी राजाराम मोहन राय यांची दिलेलं आहे। पण लक्षात ठेवा, राजाराम मोहन राय यांचा मृत्यू कधी झाला होता, राजाराम मोहन राय यांचा मृत्यू झाला होता 1833 ला आणि संघटनेची स्थापना 1836 ला। त्यामुळे राजाराम मोहन राय हे संस्थापक असू शकत नाही। राजाराम मोहन राय यांच्या अनुयायांनी ही संघटना स्थापन केली होती, म्हणजे या संघटनेची स्थापना 1836 ला आहे आणि ते अनुयायी म्हणजे एक महत्त्वाचे व्यक्ती होते, त्यांचं नाव आपल्याला सांगता येतं गौरी शंकर। तर गौरी शंकर ह्या एका व्यक्तीने ही संघटना स्थापन केली होती। ही वंग भाषा प्रकाशिका सभा बंगालमध्ये स्थापन झालेली पहिली संघटना आहे, ज्या संघटनेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सरकारला सांगण्याचं काम केलं जायचं आणि सरकारनं दिलेले आदेश जे काय असतील ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जायचं। जनता आणि सरकार यांच्यामध्ये मध्यस्थ असणारी संस्था, संघटना म्हणून पहिल्यांदा ही संघटना आपल्याला दिसून येते, ज्याचे महत्त्वाची व्यक्ती गौरीशंकर नावाचे व्यक्ती होते। दुसरी संघटना होती लँड होल्डर सोसायटी किंवा त्याला म्हणतात जमीनदारी संस्था। आता नीट लक्षात ठेवा, ही जमीनदारी संस्था का स्थापन झाली। ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण हे बघूया, जमीनदारी संस्थेचे संस्थापक कोण आहेत। तर जमीनदारी संस्थेचे संस्थापक होते द्वारकानाथ टागोर। ठीक आहे, देवेंद्रनाथ टागोर यांचे वडील द्वारकानाथ टागोर आणि दुसरे व्यक्ती होते यांच्या बरोबर काम करणारे प्रसन्न कुमार टागोर। ठीक आहे, द्वारकानाथ टागोर आणि प्रसन्न कुमार टागोर यांनी काम केलेलं। तर ही संस्था जमीनदाराच्या प्रश्नासंदर्भात काम करायची, म्हणजे लँड होल्डर। लक्षात ठेवा, आता बघा जमीनदारी संस्थेचा उद्देश काय होता, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण कॉर्नवॉलिसची कायमधारा पद्धत बघितली होती। कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीमध्ये आपण असं पाहिलेलं, एका गोलमध्ये होता शेतकरी, दुसऱ्या गोलमध्ये होते मध्यस्थ म्हणजे ते कोण होते, जमीनदार, आणि तिसऱ्या गोलमध्ये कोण होतं, सरकार। ठीक आहे, शेतकरी, जमीनदार आणि सरकार, म्हणजे लक्षात ठेवा सरकार शेतकऱ्यावर शेतसारा लावणार,
पण गोळा करण्याची जबाबदारी मात्र मध्यस्थावर असणार. मध्यस्थ मग कोण होते? तर जमीनदार होते. म्हणजे ते सरकारचे एक प्रकारे काय होते? एजंट होते, ज्यांना कॉर्नवॉलिसच्या कायमदारा पद्धतीनं त्या सिस्टीम मध्ये बसवलं होतं. म्हणजे त्या कायमदारा पद्धतीनं त्यांना आणलेलं, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ पुढच्या काळामध्ये काय झालं? रयतवारी पद्धत आली. आणि ज्यावेळेस रयतवारी पद्धत लागू झाली किंवा ती पुढे अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर किंवा स्वरूप कसं होतं? तर रयतवारी पद्धतीमध्ये दोनच गोल होते. एका गोलमध्ये होता शेतकरी आणि दुसऱ्या गोलमध्ये होतं डायरेक्ट सरकार. म्हणजे इथं मध्यस्थ कोण होतं का? नव्हतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी आणि सरकार यांचा प्रत्यक्ष काय होता? संबंध होता. आणि सरकार शेतकऱ्यावर शेतसारा लावणार, शेतकरी सरकारला शेतसारा देणार. म्हणजे मध्यस्थ कोण नव्हतं. अन्याय होणार आहे का? नाही. म्हणजे रयतवारी पद्धतीनं नोंदणीकृत शेतकऱ्यांचा वर्ग तयार केला. म्हणजे कोणाला काढून टाकलं? मध्यस्थ असणाऱ्या जमीनदाराला. तर ज्या जमीनदाराला काढून टाकलं त्या जमीनदाराचे अधिकार मागणारी संघटना म्हणजेच त्या संघटनेचं नाव होतं जमीनदारी संस्था. आणि ही जमीनदारी संस्थेचं प्रमुख म्हणून काम करायचे द्वारकानाथ टागोर आणि प्रसन्न कुमार टागोर. आणि यांनी ही संघटना स्थापन केली होती 1838 ला. त्यालाच म्हणतात लँड होल्डर सोसायटी. म्हणजे जमिनीवर ज्यांचा लँड होता, म्हणजे जमिनीवर ज्यांचं काय होता? अधिकार होता, तर ह्या अधिकाराला परत मागणारी संघटना म्हणजे होती. म्हणजे लक्षात ठेवा, परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो, भारतामध्ये अशी पहिली संघटना कोणती आहे ज्या संघटनेनं आपल्या मागण्यासाठी घटनात्मक उपायांचा पहिल्यांदा वापर केला? तर घटनात्मक उपायांचा वापर करणारी पहिली संघटना म्हणून ज्या संघटनेला ओळखलं जातं त्या संघटनेचं नाव होतं जमीनदारी संस्था. त्यामुळे घटनात्मक उपायांचा वापर करणारी पहिली संघटना आपल्याला ही सांगता येते. जी संघटना स्थापन केली होती ह्या दोन लोकांनी, लक्षात ठेवा. आता ह्या द्वारकानाथ टागोर यांचे मित्र इंग्लंडमध्ये होते. त्यांचं नाव 1839 ला त्यांची संघटना होती ब्रिटिश इंडिया सोसायटी, लक्षात ठेवा. तर ब्रिटिश इंडिया सोसायटी ॲडम्स आणि थॉम्सन यांची संघटना, जी संघटना इंग्लंडमध्ये होती, त्या संघटनेला जमीनदारासंदर्भात पत्रव्यवहार करणारी संघटना ही जमीनदारी संस्था होती. हे त्या संघटनेला पत्र व्यवहार करायचे आणि ती संघटना ब्रिटिश पार्लमेंटला काय करायचे? त्या सगळ्या डिमांड करायचे, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं ॲडम्स आणि थॉम्सन इंग्लंडमध्ये जे की द्वारकानाथ टागोर यांचे सहकारी म्हणूनच तिथं काम करायचे. ठीक आहे. तर हे भारतातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायचे. अशा पद्धतीनं काम करणारी संघटना ज्याला आपण जमीनदारी संस्था असं म्हणतो. त्याच्यानंतर इंडियन लीग ही संघटना स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं शिशिर कुमार घोष, लक्षात ठेवा. तर शिशिर कुमार घोष यांची ही संघटना आहे. ह्या संघटनेचे एक वैशिष्ट्य आहे, आपल्या लोकांना पहिल्यांदा राजकीय शिक्षण द्या असं जर कोण म्हणलं असेल किंवा आपले राजकीय उद्दिष्ट इंग्रजांना पहिल्यांदा जर कुणी सांगितले असतील तर त्या संघटनेचं नाव होतं इंडियन लीग. आणि परीक्षेला हाच क्वेश्चन असतो की राजकीय शिक्षण, राजकीय उद्दिष्ट हे सांगणारी पहिली भारतातील संघटना कोणती? ज्या ज्या गोष्टी पहिल्यांदा घडल्या त्या गोष्टीला जास्त महत्व आहे, कारण बरोबर आयोगाचा क्वेश्चन तिथे विचारला जातो. तर त्यावेळेस ही संघटना लक्षात ठेवा. तर ही संघटना महत्वाची आहे. तर ही संघटना स्थापन केली होती शिशिर कुमार घोष यांनी, लक्षात ठेवा. आणि शिशिर कुमार घोष यांचं अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र सुद्धा होतं जे बंगालमधून निघायचं. आणि या वर्तमानपत्रांनी दखल घेतली होती वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्यांची. हिमालय एवढा उत्तुंग पुरुष असं त्यांच्या वर्तमानपत्रानं वासुदेव बळवंत फडके यांच्यावर एक आर्टिकल लिहिलेलं. तर हेडलाईन ती होती, लक्षात ठेवा. तर त्यांचं ते वर्तमानपत्र पण होतं. आणि अशी संघटना इंडियन लीग. नंतर इंडियन असोसिएशन नावाची संघटना, याचे संस्थापक कोण होते? तर याचे संस्थापक होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी संस्थापक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आनंद मोहन बोस नावाचे एक व्यक्ती होते, ते याचे काय होते? सचिव होते. 1876 ला त्यांनी ही संघटना स्थापन केली होती. तर हे दोन लोक संस्थापक आणि इसवी सन हे माहित ठेवा, परीक्षेला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. इसवी सन 1853च्या चार्टर कायद्यामध्ये नूतनीकरण करताना लोकप्रिय पद्धतीचं कायदेमंडळ असावं, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचं कार्यक्षेत्र स्वतंत्र असावं, उच्च पदांचं वेतन कमी करा, या मागण्यांचं पत्र ब्रिटिश संसदेला खालीलपैकी कोणत्या संघटनेनं पाठवले? आता वरे मागण्या दिलेत आणि त्या मागण्यावरून आपल्याला काय विचारले? संघटना विचारले. तर ही संघटना कोणती? तर इंडियन असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, ब्रिटिश इंडियन असोसिएशन आणि इंडियन लीग. तर ह्या सर्व मागण्या करणारी आणि 1853च्या चार्टर ऍक्ट मध्ये
नूतनीकरण करा असा अर्ज सरकारला पाठवणारी संघटना म्हणजे त्या संघटनेचं नाव होतं ब्रिटिश इंडियन असोसिएशन। ही संघटना महत्वाची आहे, इथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो। आता बघा, ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही जी संघटना होती का, या संघटनेसंदर्भात माहिती सगळ्यात महत्वाचं, ही संघटना स्थापन झाली कधी? ह्या संघटनेची स्थापना झाली 1851 ला। या संघटनेची स्थापना झाली 1851 ला। या संघटनेचे अध्यक्ष कोण होते? तर या संघटनेचे अध्यक्ष होते राधाकांत देव। हे व्यक्ती महत्वाचे आहे। तर या संघटनेचे अध्यक्ष होते राधाकांत देव। या संघटनेचे सचिव कोण होते? तर या संघटनेचे सचिव होते देवेंद्रनाथ टागोर। ठीक आहे, या संघटनेबरोबर काम करणारे व्यक्ती कोण होते? तर हरिश्चंद्र मुखर्जी नावाची व्यक्ती जे या संघटनेबरोबर काम करायचे। हरिचंद, आता अध्यक्ष कोण होते? परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। सचिव कोण होते? परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। हरिश्चंद्र मुखर्जी सदस्य होते आणि ह्यांचं एक वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्राचं नाव होतं हिंदू पॅट्रियट, ज्याच्यामधून आपल्या मागण्या पार्लमेंटला सांगणारी ही संघटना, लक्षात ठेवा। हिंदू पॅट्रियटच्या माध्यमातून मागण्या सांगितल्या जायच्या। आता ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही जी संघटना आहे, तर ह्या संघटनेमध्ये सगळ्यात महत्वाचं अगोदर जे लोक काम करायचे तर ते दोन संघटनेमधले लोक काम करत होते। तर पहिलं होतं लँड होल्डर सोसायटी, जे की आपण बघितली, तर लँड होल्डर सोसायटी होती 1838 ची। या संघटनेमधले काही लोक ह्याच्यामध्ये आले। आणि दुसरी एक संस्था होती बेंगॉल ब्रिटिश इंडियन असोसिएशन, बेंगॉल ब्रिटिश इंडियन असोसिएशन 1843। ह्या दोन संघटनेतले लोक मिळून कुठली संघटना बनली होती? ब्रिटिश इंडियन असोसिएशन। अशा पद्धतीने बंगालमध्ये ही संघटना काय करत होते? काम करत होते। आणि सुरुवातीला यांचं काम होतं जमीनदारासंदर्भात, सुरुवातीला जमीनदाराचे अधिकार मागणं, हेच त्यांनी काम केलं। पण जसं या संघटनेमध्ये उच्च शिक्षित घेतलेले सदस्य येऊ लागले, तसं ह्यांनी मात्र आपल्या मागण्या मागायला सुरुवात केली। ठीक आहे, त्यामुळे उच्च सदस्य ज्यावेळेस आले त्यावेळेस या संघटनेनं अशा पद्धतीच्या पुढच्या मागण्या केल्या। आणि ह्या मागण्या करत असताना त्यांनी सांगितलं 1853 चा जो चार्टर ऍक्ट झाला होता, तर यामध्ये काय करा? बदल करा किंवा त्याचं काय करा? नूतनीकरण करा। बंगालमध्ये काम करत असताना ज्या ठिकाणी ती कलकत्तामध्ये संस्था स्थापन झाली त्या संघटनेचं मुख्यालय आपल्याला इथं दिसतं। अशा पद्धतीने कलकत्तामध्ये त्या संघटनेची काय स्थापना आहे? तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन ती संघटना आपल्याला दिसून येते, जे की बंगालमध्ये काम करायची। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या काही संघटना पर्यायामध्ये दिलेत। आता हे पण लक्षात ठेवा, 1853 चा चार्टर कायदा लक्षात ठेवताना त्याच्यामध्ये काय होतं? तर 1853 च्या चार्टर ऍक्ट मध्ये एकच महत्वाचं आहे, भारतामध्ये स्पर्धा परीक्षेला काय झाली? सुरुवात झाली। आणि स्पर्धा परीक्षेला सुरुवात झाली त्यासाठी 1854 ला मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली होती, ज्या भारतातील मुलकी सेवा विषयक समिती, ज्या समितीनं पुढे त्या स्पर्धा परीक्षेवर काय ठेवलं? लक्ष ठेवलं। 1853 च्या चार्टर ऍक्ट मध्ये संसदीय व्यवस्थेला सुद्धा काय झाली होती? सुरुवात झाली होती। म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे कधी आलं? तर 1853 च्या चार्टर ऍक्टनं आलं। हे पण महत्वाचं आहे। आणि 1853 च्या चार्टर ऍक्टनं भारतामध्ये चीफ कमिशनरचे प्रांत नेमावे अशी पण तरतूद होती। पुढच्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, चीफ कमिशनरचे प्रांत नेमा अशी तरतूद कोणत्या कायद्यात आहे? तर 1853 च्या चार्टर ऍक्ट मध्ये। आणि ह्याच्यामध्ये नूतनीकरण करा असं म्हणणारी संघटना ब्रिटिश इंडियन असोसिएशन, लक्षात ठेवा। आता इंडियन असोसिएशन आपण बघितलं, जी की 1876 ची होती, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी स्थापन केलेली। बॉम्बे असोसिएशन ही संघटनेचा आपण डिटेल पुढे बघणार आहे। 26 ऑगस्ट 1852 ला ही संघटना स्थापन झाली होती। आणि इंडियन लीग 1875 ची आहे। आता बघा, इंडियन लीग जरी 1875 ची संघटना असली तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये ही संघटना 1876 ला स्थापन झालेल्या इंडियन असोसिएशन मध्ये विलीन झाली होती। इंडियन लीग ही संघटना इंडियन असोसिएशन मध्ये पुढच्या काळामध्ये विलीनीकरण आहे, लक्षात ठेवा। तर ते विलीनीकरण पुढे घडून आलेलं आपल्याला दिसून येतं। खालील विधाने कोणत्या संघटनेची माहिती देतात हे ओळखा। म्हणजे विधानं दिलेत आणि त्याच्यावरून तुम्हाला काय ओळखायचे आहे? संघटना ओळखायची आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण विधानं बघूया। ही संस्था केवळ मध्यमवर्गीयापुरती नसून सर्वसाधारण जनतेसाठी होती। या संस्थेची वर्गणी वार्षिक 5 रुपये होती। ही सुशिक्षितांची प्रतिनिधी करणारी संस्था बनली। ICS परीक्षेच्या प्रवेशाची वयोमर्यादा कमी केली होती, त्यामुळे या संघटनेनं चळवळ उभी केली। ही संघटना कोणती? तर पहिलं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, इंडियन असोसिएशन, मद्रास नेटिव्ह असोसिएशन, ईस्ट इंडियन असोसिएशन। ठीक आहे, आता कुठली संघटना आहे ज्या संघटनेनं चळवळ उभी केली? तर याचं उत्तर आहे इंडियन असोसिएशन।
आता बघा, इंडियन असोसिएशन ही संघटना 1876 आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हे या संघटनेचे संस्थापक. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या संघटनेचे होते अध्यक्ष. आनंद मोहन बोस हे या संघटनेचे होते सचिव. या संघटनेचं जर सदस्य व्हायचं असेल तर ह्यासाठी किती रुपये वर्गणी असायची? 5 रुपये. जर काँग्रेसचं सदस्य व्हायचं असेल तर 4 आणे ही वर्गणी असायची. ठीक आहे, त्यामुळे ह्या संघटनेची वर्गणी होती 5 रुपये. सगळ्यात महत्वाचं, भारतामध्ये काम करत असताना लॉर्ड लिटनचा कार्यकाळ होता. लॉर्ड लिटननं काय केलं होतं, भारतीय लोकांनी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येऊ नये म्हणून ICS परीक्षेची वयोमर्यादा त्यानं कमी केली होती. 21 वरून त्यानं वयोमर्यादा केली होती 19 वर्ष. लक्षात ठेवा, कारण लॉर्ड लिटन हा साम्राज्यवादी होता, त्याला भारतीय लोकांना प्रशासनामध्ये घ्यायचं नव्हतं आणि ICS परीक्षेची वयोमर्यादा कमी केल्यामुळं आपले लोक इंग्लंडला जाऊन काही ICS परीक्षा देणार नव्हते. त्यामुळे वयोमर्यादा कमी करण्याचा त्याचा हा उद्देश होता. पण पुढच्या काळामध्ये इंडियन असोसिएशन या संघटनेनं ही वयोमर्यादा वाढावी यासाठी ऑल इंडिया लेवलवर काय उभी केली होती? चळवळ. आणि पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस रिपनला भारतामध्ये आला त्यावेळेस रिपननं ही वयोमर्यादा काय केली होती? पुढे वाढवली होती. लक्षात ठेवा. पण ह्या कुणाच्या चळवळीचा सगळा इम्पॅक्ट होता? इंडियन असोसिएशन या संघटनेचा. अखिल भारतीय स्तरावर चळवळ उभी करावी यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यासमोर आदर्श कोणाचा होता? तर त्या व्यक्तीचं नाव आहे जोसेफ मॅझिनी. त्यामुळे जोसेफ मॅझिनी हे काय आहेत? आदर्श आहेत. आणि जोसेफ मॅझिनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय केलं होतं? ऑल इंडिया लेवलवर चळवळ उभी केली होती. आणि ह्या चळवळीमध्ये बऱ्यापैकी सुशिक्षित सगळे प्रतिनिधी आपल्याला असलेले दिसून येतील. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ICS परीक्षेची वयोमर्यादा कमी केल्यानंतर ती वाढवण्यासाठी आंदोलन करणारी, चळवळ उभी करणारी संघटना म्हणजे इंडियन असोसिएशन. एवढंच नाही तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं असं म्हणणं होतं, ऑल इंडिया लेवलवर भारतीय लोकांचं एक संघटन असायला हवं. त्यामुळे प्रादेशिक लेवलवर काम करण्यापेक्षा ऑल इंडिया लेवलला आपण एकत्र असावं, यासाठी ऑल इंडिया लेवलवर एखादी संघटना असली पाहिजे असा विचार ते करत होते. आणि त्यांना अशी संघटना भारताच्या लेवलला हवी होती म्हणून आपल्या संघटनेकडे ते बघत होते. पण लक्षात ठेवा, इंडियन असोसिएशन यांच्या स्थापनेमुळे ॲलन ह्यूम मात्र अस्वस्थ होता. ॲलन ह्यूमला भारतीय लोकांना प्रतिनिधित्व द्यायचं नव्हतं, कारण जर भारतीय लोकांच्या हातामध्ये ती संघटना गेली किंवा भारतीय लोक जर नेतृत्व करू लागले तर याचा पुढच्या काळामध्ये धोका मात्र कोणाला असणार होता? ब्रिटिशांना असणार होता. ॲलन ह्यूमला इंडियन असोसिएशन अजिबात आवडलेली नव्हती. ॲलन ह्यूम वेगळा विचार करायचा. लक्षात ठेवा, कारण तो भारतातल्या ब्रिटिश सत्तेला वाचवू शकत होता किंवा त्याला वाचवायचं होतं. हीच भूमिकेमधून ॲलन ह्यूमचं पुढे सगळं कार्य आहे. त्यामुळे त्याला इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं नेतृत्व अजिबात आवडत नव्हतं. तर अशी काम करणारी संघटना होती इंडियन असोसिएशन. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना कोणाची आहे? तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना होती 1885 ला. त्याच्यामध्ये 3 लोक होते, केटी तेलंग, त्याच्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी आणि फिरोजशाह मेहता. त्यांनी मुंबईमध्ये त्या संघटनेनं काम केलं. पुढे डिटेलमध्ये बघू. मद्रास नेटिव्ह असोसिएशन ही संघटना 1849 ची आहे, गजलू चट्टीची. आणि ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना होती 1866 ला. दादाबाई नौरोजींनी इंग्लंडमध्ये ती संघटना काय केली होती? स्थापन केली होती. तर इंडियन असोसिएशन या संघटनेनं सुद्धा पुढच्या काळामध्ये रिपनला मानपत्र दिलं होतं. लक्षात ठेवा. आणि रिपनच्या कार्याचं कौतुक सुद्धा केलेलं, कारण रिपननं भारतीय लोकांसाठी खूप चांगलं काम त्यानं केलेलं लिटनच्या नंतर. आणि लिटननं केलेली वयोमर्यादा वाढवण्याचं कार्य पुढे कुणी केलं होतं? रिपननं केलं होतं. एवढंच नाही तर इंडियन असोसिएशन या संघटनेबद्दल जर आपण विचार कराल तर आपल्या भारतामध्ये ऑल इंडिया लेवलवर एक भारतीयांचं संघटन असावं यासाठी त्यांनी पहिल्यांदा नॅशनल कॉन्फरन्स सुद्धा भरवल्या होत्या. म्हणजे इंडियन असोसिएशन या संघटनेनं 1883 साली भारतामध्ये पहिल्यांदा काय भरवल्या होत्या? नॅशनल कॉन्फरन्स. आणि या नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष पहिले कोण होते? तर त्यांचं नाव होतं आनंद मोहन बोस. आणि या पहिल्या नॅशनल कॉन्फरन्सला किती प्रतिनिधी हजर होते? 100 प्रतिनिधी हजर होते. लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी हजर होते. पण इंडियन असोसिएशननं पहिली कॉन्फरन्स कलकत्त्याला घेतली होती, त्यावेळेस मात्र 100 प्रतिनिधी हजर होते. आणि 1885 ला दुसरी कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या डिमांड सरकारला सांगितलेल्या. ठीक आहे, म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो, भारतामध्ये पहिल्यांदा नॅशनल कॉन्फरन्स खालीलपैकी कोणत्या संघटनेनं आयोजित केल्या? त्या संघटनेचं नाव काय? इंडियन असोसिएशन अशी ही संघटना आहे, जी संघटना बंगालमध्ये काम करायची. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं एक न्यूजपेपर होतं, त्या न्यूजपेपरचं नाव होतं बंगाली. या बंगालीमधून त्या आपल्या मागण्या कोणाला सांगत होती? सरकारला. लक्षात ठेवा.
तर बंगाली नावाचं न्यूजपेपर सुद्धा त्यांचं महत्वाचं आहे. अशी असणारी संघटना इंडियन असोसिएशन, आणि हीच इंडियन असोसिएशन संघटना पुढे काँग्रेसमध्ये विलीन होते. कधी? 1886च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये, ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? दादाबाई नौरोजी. हा प्रश्न आलेला आहे. इंडियन असोसिएशन ही संघटना या संघटनेमध्ये कधी विलीन झाली काँग्रेसमध्ये? तर 1886ला कलकत्ता अधिवेशनामध्ये, ज्याचे अध्यक्ष दादाबाई नौरोजी होते. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती संस्था मुंबईमध्ये स्थापन झाली नाही ते ओळखा. म्हणजे परीक्षेला असे पण प्रश्न येतात, खालीलपैकी कोणती संस्था मुंबईमध्ये स्थापन झाली नाही ते ओळखा. तर भारत सेवक समाज, ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. तर त्याच्यामध्ये उत्तर आहे भारत सेवक समाज. कारण भारत सेवक समाजाची स्थापना झाली होती 1905ला. भारत सेवक समाज स्थापन झाला होता पुण्यामध्ये. भारत सेवक समाजाचे संस्थापक अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापन केलेला. आणि भारत सेवक समाज स्थापन करण्याचा उद्देश होता देशसेवा करण्यासाठी काय तयार करणं? कार्यकर्ते तयार करणं, की नेतृत्व तयार करणं. यासाठी भारत सेवक समाजाच्या माध्यमातून काम केलं होतं. कोणी? गोपाळकृष्ण गोखलेंनी. लक्षात ठेवा. तर भारत सेवक समाज आणि गोपाळकृष्ण गोखले. मग बाकीच्या संस्था कुठं होत्या? तर सगळ्यात महत्वाचं ज्ञानप्रसारक सभा ही संघटना 1848ला स्थापन झाली होती मुंबईमध्ये. ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष होते दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे. तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे अध्यक्ष होते. ज्ञानप्रसारक सभेमध्ये, ज्ञानप्रसारक सभेला विकसित कोणी केलं होतं? आयोगाचा क्वेश्चन हा. ज्ञानप्रसारक सभेला विकसित करण्याचं काम करणारे होते भाऊदाजी लाड. हे नाव लक्षात ठेवा. ज्ञानप्रसारक सभा विकसित केली होती भाऊदाजी लाड यांनी. एवढंच नाही तर ज्ञानप्रसारक सभेचे चिटणीस कोण होते? पुढच्या काळामध्ये आयोग इथं प्रश्न विचारू शकतात, चिटणीस सांगा. तर चिटणीस यांचं नाव होतं मामा परमानंद. तर मामा परमानंद हे ज्ञानप्रसारक सभेचे काय आहेत? तर चिटणीस आहेत. आणि पुढच्या काळामध्ये हा प्रश्न असणार, ज्ञानप्रसारक सभे समोर खालीलपैकी कोणता व्यक्ती संशोधनात्मक निबंध याचं वाचन करत असे किंवा संशोधनात्मक निबंध वाचले जात असे, तो व्यक्ती कोण? तर त्या व्यक्तीचं नाव होतं न्यायमूर्ती रानडे. त्यामुळे न्यायमूर्ती रानडे हे संशोधनात्मक निबंधाचं काय करायचे? वाचन करायचे. कुठल्या सभेसमोर? ज्ञानप्रसारक सभेसमोर. ज्ञानप्रसारक सभेनं मूर्तीपूजा, अस्पृश्यता याला काय केला होता? विरोध केला होता. लक्षात ठेवा. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने मुंबईमध्ये ज्ञानप्रसारक सभा काम करायची 1848ला. ज्याचे संस्थापक होते दादोबा पांडुरंग तरखडकर. हे मुद्दे महत्वाचे आहेत. पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर परमहंस सभा. परमहंस सभा कुठं होती? तर मुंबईला होती. परमहंस सभेची स्थापना कधीची आहे? 1849. परमहंस सभेचे अध्यक्ष होते, संस्थापक होते दादोबा पांडुरंग तरखडकर. परमहंस सभेचे गुप्त सभा होती आणि या गुप्त सभेचे अध्यक्ष होते बाळ रामकृष्ण जयकर. हे नाव लक्षात ठेवा. रामकृष्ण जयकर किंवा बाळ रामकृष्ण जयकर हे नाव महत्वाचं आहे, जे परमहंस सभेच्या गुप्त सभेचे अध्यक्ष होते. ही गुप्त सभा ज्या ठिकाणी भरत होती त्यावेळेस अध्यक्ष म्हणून हे काम करायचे. पण त्या लोकांना एक टिपण वाचायला दिलं जायचं आणि ते टिपण एका टोपण नावानं यायचं. आणि ते टोपण नाव कोणतं होतं हे विचारलं जाऊ शकतं. हे टोपण नाव होतं एक जगद्वासी आर्य. काय टोपण नाव होतं? एक जगद्वासी आर्य. हे टोपण नाव कोणाचं होतं? दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ते टिपण यायचं आणि ते लोकांना वाचलं जायचं. सगळ्यात महत्वाची गुप्त पद्धतीनं काम करणारी संघटना होती, म्हणून लोकांचा विश्वासार्हता काय झाली? कमी झाली. आणि हिंदू रूढी प्रथा परंपरावर टीका केली. त्यामुळे पुढच्या काळामध्ये त्याला सनातन लोकांनी किंवा बऱ्याचशा लोकांनी त्याला पाठिंबा दिला नाही. त्याच्यानंतर ह्या सभेवर एका व्यक्तीनं टीका केली होती. त्यांचं नाव होतं गजाबा जोशी. लक्षात ठेवा. तर गजाबा जोशी या व्यक्तीनं टीका केली. एक काव्य लिहिलं होतं. त्या काव्याचं नाव होतं परमहंस प्रशंसा. हे काव्य आता कंबाईनला प्रश्न आला होता. तर हे काव्य लिहिल्यानंतर, काव्य लिहून टीका केली होती, तर एकही परमहंस सभेचा व्यक्ती तिथं टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आला नव्हता. परिणामी पुढच्या काळामध्ये 1860ला यादी चोरीला गेली आणि यादी चोरीला गेल्यानंतर ही संघटना पुढच्या काळामध्ये बरखास्त करावी लागली. आणि या संघटनेचे नेते पुढे सगळे कार्यकर्ते कुठं सहभागी झाले? 1867च्या प्रार्थना समाजामध्ये. त्यामुळे विश्वासार्हता नष्ट झाली होती आणि या संघटनेबरोबर लोकांनंतर काम करत नव्हते. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने परमहंस सभा काय करायचे? काम. तर परीक्षेला प्रश्न आला होता, परमहंस सभा जी होती तर ह्या परमहंस सभेच्या नगर शाखेचे अध्यक्ष कोण होते? वेगवेगळ्या ठिकाणी शाखा होत्या. तर मुहम्मद कासिमभाई ढालवानी हे व्यक्ती नगर शाखेचे अध्यक्ष आहेत.
पुढच्या काळामध्ये आयोजित प्रश्न विचारला जाऊ शकतं. मग पुण्यामध्ये पण शाखा होती, तर या पुण्याच्या शाखेचे अध्यक्ष सांगा. लक्षात ठेवा. तर पुण्याच्या शाखेचे परमहंस सभेचे अध्यक्ष सांगा हा आयोगाचा पुढच्या काळामध्ये काय असणार आहे, प्रश्न असणार आहे. आणि हाच प्रश्न मी तुम्हाला गृहपाठ सांगतोय की कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या, ज्याला येत असेल द्या, नाहीतर मी तर तिथं उत्तर देतो. तर पुणे शाखेचे परमहंस सभेचे अध्यक्ष कोण होते, प्रश्न विचारायचा बाकी आहे. पुढच्या काळामध्ये आयोग इथं काय विचारू शकतं, प्रश्न विचारू शकतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने परमहंस सभा काम करायची. परमहंस म्हणजे काय, तर हंस जसं दूध आणि पाणी वेगळं करतो तसं समाजामध्ये अस्पृश्यता, मूर्तीपूजा वेगळं करण्याचं काम ही सभा करेल, असं याच्यावरून हे परमहंस नाव घेण्यात आलं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने परमहंस सभा मुंबईमध्ये काम करायचे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना 1885ची आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये जे लोक काम करायचे त्यांना ब्रदर इन लॉ म्हणतात. आणि ह्या संघटनेकडे मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आणि हे लोक कोणत्या संघटनेमधून आले होते, तर हे लोक आले होते बॉम्बे असोसिएशन मधून. ज्या बॉम्बे असोसिएशन मध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांच्या मृत्यूनंतर रावसाहेब मंडलिक काम करायचे. रावसाहेब मंडलिक यांचं मार्गदर्शन घेऊन जे लोक बाहेर पडले त्यांनी पुढे मुंबईमध्ये ही संघटना स्थापन केली. आणि ह्या संघटनेनं काँग्रेसचं मुंबईमध्ये पहिल्यांदा काय भरवलं होतं, अधिवेशन भरवलं होतं. लक्षात ठेवा. ज्याला 72 लोक हजर होते. ठीक आहे. अशा पद्धतीने या 4 संघटना, ठिकाण विचारलं जाऊ शकतं कोणत्या ठिकाणी होत्या वगैरे नव्हत्या, तसे पण प्रश्न येतात. ठीक आहे. नंतर इंडियन नॅशनल युनियन ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली, तर हा पण एक महत्वाची संघटना आहे. इंडियन नॅशनल युनियन ही संघटना स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूमनी ही संघटना स्थापन केली होती. या संघटनेचा जन्म आहे 1884. ही संघटना कोणत्या ठिकाणी होती, तर ही संघटना होती कलकत्ता या ठिकाणी. या संघटनेला वेगवेगळे नाव आहेत. कोणते नाव आहेत, या संघटनेला इंडियन नॅशनल युनियन असं म्हणतात, या संघटनेला नॅशनल युनियन असं म्हणतात, या संघटनेला इंडियन युनियन असंही म्हणलं जातं. तर ही संघटना स्थापन करणारे एक ICS रिटायर अधिकारी ज्यांचं नाव होतं ॲलन ह्यूम. ही संघटना त्यांनी का स्थापन केली होती, तर ही संघटना त्यांनी भारतीय लोकांचं संघटन करावं यासाठी त्यांनी स्थापन केलेली. आणि या संघटनेचं नाव पुढे इंडियन नॅशनल युनियनच्या ऐवजी काय करण्यात आलं होतं, इंडियन नॅशनल काँग्रेस करण्यात आलं होतं. युनियन म्हणजे एका गटासाठी काम करणारी संघटना, पण सीचा अर्थ कम्युनिटी असं घेतलेला लक्षात ठेवा. त्यामुळे पूर्ण भारतीय समाजासाठी काम करणारी संघटना, म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसचा जन्म हा कुणाच्या विचारामधून झाला, ॲलन ह्यूम. लक्षात ठेवा. आणि ह्याच इंडियन नॅशनल काँग्रेसला ते सुरक्षा झडप म्हणून वापरू शकत इच्छित होते. लक्षात ठेवा. आणि सुरक्षा झडप म्हणूनच त्यांनी पुढे काँग्रेसचा काय केला, वापर केला. कारण का, कारण भारतामध्ये वाढणारा जो असंतोष होता, या असंतोषाला त्यांना योग्य पद्धतीने त्याचा काय करायचा होता, निचरा करायचा होता. आणि हा निचरा करत असताना ब्रिटिश सत्ता मात्र वाचली पाहिजे आणि सनदशीर मार्ग भारतीय लोकांनी स्वीकारला पाहिजे, अशी विचारधारा, असा विचार त्यांनी स्वीकारला होता किंवा मांडला होता. आणि तोच विचार त्यांना कशाच्या माध्यमातून अंमलात आणायचा होता, इंडियन नॅशनल काँग्रेस. आता बघा, राज्यसेवा पूर्वला आता प्रश्न आला होता, पण एकाच पर्यायामध्ये 2 ऑप्शन होते, म्हणून तो प्रश्न शक्यतो कॅन्सल होऊ शकतो. कारण ॲलन ह्यूम कशा पद्धतीने विचार करायचा, सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की काँग्रेसच्या अधिवेशनावर आजपर्यंत प्रश्न येत होता, पण आता आयोगाचा ट्रेंड थोडा बदललाय. काँग्रेसचे अधिवेशन जास्त महत्वाचे वाटत नाहीत, कारण काँग्रेस आली कशी आणि काँग्रेस येत असताना यांचे विचार कसे होते इंग्रज अधिकाऱ्यांचे, हे मात्र महत्वाचं आहे. आणि हे विचार समजणं महत्वाचं आहे, तरच पुढच्या काळात येणारे काय सुटतील आपल्याला प्रश्न. त्यामुळे ॲलन ह्यूमची विचारधारा काय होती, तर काँग्रेसला तो सुरक्षा झडप म्हणून वापरू इच्छित होता. आणि ॲलन ह्यूमच्या माध्यमातून हे विचार कोणाला अस्तित्वात आणायचे होते, तर तत्कालीन असणारा व्हाईसराय ज्याचं नाव काय होतं, डफरीन होतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, ॲलन ह्यूम बरोबर त्याचा मित्र होता वेडरबर्न. हे वेडरबर्न सुद्धा हा व्यक्ती महत्वाचा आहे, कारण वेडरबर्न आणि ॲलन ह्यूम यांनी वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव जवळून पाहिला होता. 1857चा उठाव ॲलन ह्यूमनी जवळून पाहिलेला, कारण तो पश्चिम बंगालमध्ये इटावा प्रांताचा DM होता, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. आणि ॲलन ह्यूमला असं वाटायचं, जर भारतीय लोक भारताच्या प्रश्नासंदर्भात, स्वतःच्या प्रश्नासंदर्भात जर तलवारी हातामध्ये घेत असतील, तर एक दिवस आपली भारतातील सत्ता नष्ट होऊ शकते, असा विचार तो करायचा. त्यामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये असणारा हा जो असंतोष आहे, हा तलवारीच्या जोरावर आपल्याला शांत करता येणार नाही. जर आपण तो शांत करू राहिलो, तर एक दिवस आपल्या सत्तेची राख रांगोळी होईल, असा विचार करणारा कार्यकर्ता कोण होता,
ॲलन ह्यूम होता. म्हणून सगळ्यात महत्वाचं त्याला काय हवं होतं, भारतीय लोक आणि ब्रिटिश सत्ता यांना जोडणारी दुवा म्हणून काम करणारी एक संघटना आणि एक मध्यवर्ती संस्था तो स्थापन करू इच्छित होता. म्हणून त्यानं पहिला प्रयोग केला होता 1884 ला. कोणाच्या माध्यमातून, इंडियन नॅशनल युनियनच्या माध्यमातून. आणि मग त्यालाच पुढे त्यानं कशामध्ये कन्वर्ट केला, इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये. तर काँग्रेसची स्थापना का झाली आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हेच आयोगाचे पुढचे काय असणार आहेत प्रश्न. आयोग किती दिवस विचारणार, संघटना काँग्रेसच्या अधिवेशन त्याचा अध्यक्ष सांगा. ह्याच्या पलीकडे आता पुढे आयोग गेला लक्षात ठेवा. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो संघटनेची पार्श्वभूमी. संघटनेची पार्श्वभूमी समजून घेत असताना ह्याचे विचार, डफरीनचे विचार आणि जे उदारमतवादी लोक होते त्यांचे विचार समजणं महत्वाचं आहे. कारण त्यातूनच कशाचा जन्म झालाय, काँग्रेसचा. तर सगळ्यात महत्वाचं इंडियन नॅशनल युनियन ही संघटना कोणाची आहे, तर ही संघटना होती ॲलन ह्यूम यांची, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली दिलेले सहकारी कोणत्या संघटनेमध्ये कार्य करीत होते हे ओळखा. ठीक आहे. तर रंगय्या नायडू, जी सुब्रमण्यम अय्यर, आनंद चार्लो, रामास्वामी मुदलियार इत्यादी हे सगळे लोक कुठल्या संघटनेमध्ये होते, तर ते लोक होते. त्या खाली 4 ऑप्शन दिलेत. मद्रास नेटिव्ह असोसिएशन, लंडन इंडिया सोसायटी, मद्रास महाजन सभा, ईस्ट इंडियन असोसिएशन. तर त्याचं उत्तर आहे मद्रास महाजन सभा. ठीक आहे. तर मद्रास महाजन सभा ही एक महत्वाची संघटना आहे. 1884 ला ही संघटना स्थापन झाली होती. ही संघटना मद्रास प्रांतामध्ये लोकांचे प्रश्न सरकारला सांगण्यासाठी मद्रास प्रांतामध्ये काम करायची. या संघटनेचे अध्यक्ष होते, तर या चार्लो अध्यक्ष होते रंगय्या नायडू. हे नाव लक्षात ठेवा. रंगय्या नायडू हे नाव महत्वाचं आहे. या संघटनेचे सचिव होते आनंद चार्लो. हे नाव सुद्धा महत्वाचं आहे. सचिव कोण होते विचारलं जाऊ शकतं आणि अध्यक्ष कोण होते हे पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर आणि याच्यामध्ये जे सदस्य होते का ते सदस्य मात्र काय होते, वेगवेगळे होते. तर सदस्य होते जी सुब्रमण्यम अय्यर होते, रामास्वामी मुदलियार होते. ठीक आहे. तर या सदस्यांनी सी विजय राघवाचारी होते. तर अशा सगळ्या लोकांनी सदस्य म्हणून काय केलं होतं, काम केलं होतं. मद्रास प्रांतातल्या सगळ्या डिमांड सरकारला सांगणं, मद्रास प्रांतातल्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत सरकारपर्यंत पोहोचवणं यासाठी काम करणारी एक महत्वाची संघटना म्हणून आपण या संघटनेला ओळखतो. ती संघटना मद्रास महाजन सभा. आता मद्रास नेटिव्ह असोसिएशन जी संघटना होती, तर ही संघटना 1849 ची गजलू चट्टींची आहे. लंडन इंडिया सोसायटी ही संघटना 1865 ला दादाबाई नौरोजींनी स्थापन केली, ज्याचे सचिव मात्र ओमेशचंद्र बॅनर्जी होते. आणि ईस्ट इंडियन असोसिएशन ही संघटना 1866 ला दादाबाई नौरोजी यांची आहे. ठीक आहे. तर मद्रास महाजन सभेचं हे आपल्याला ऑफिस दिसतं, जे की मद्रास प्रांतामध्ये त्यांनी ती संघटना काय केलेली, स्थापन केलेली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जर इतिहास विषय अवघड वाटत असेल तर इतिहास विषयाच्या ऑनलाईन बॅचेस वेगवेगळ्या उपलब्ध आहेत. ऑफलाईन बॅचेस पुण्यामध्ये चालतात आणि ऑनलाईन बॅचेस तुम्हाला इथं भेटतील, ज्यासाठी तुम्हाला हिस्ट्री बाय पवन सर हे ऑनलाईन ॲप काय करावं लागेल, तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. आणि याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, कंबाईन गट ब आणि पूर्व आणि मुख्य परीक्षा, क साठी पूर्व आणि मुख्य परीक्षा, डिपार्टमेंटल PSI ची पण आता ऍड आले आहेत, त्याचे पण बॅचेस आहेत. वनसेवा मुख्य परीक्षेसाठी 25 मार्काची इतिहास आहे, त्याची पण बॅच तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, आता वन डे जी बॅच टाकलेली आहे तर ही कंबाईन पूर्वसाठी आहे. याच्यामध्ये 249 रुपये फी आहे. 15 लेक्चर टाकलेत. ते तुम्ही लेक्चर जर व्यवस्थित बघितले तर तुमची सगळी रिव्हिजन व्यवस्थितपणे काय होऊन जाईल, तिथं होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच त्याचा फायदा होईल. ही बॅच घेण्यासाठी तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता, त्याच्यामध्ये स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. अशा बॅचेसच्या माध्यमातून अवघड वाटणारा इतिहास हा तुम्हाला इथं सोपा करता येईल. त्याच्यानंतर अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे, म्हणजे चुकीची जोडी ओळखा. इंडियन लीग ही संघटना शिशिर कुमार घोष, बरोबर आहे. मद्रास नेटिव्ह असोसिएशन गजलू चट्टी, नॅशनल इंडियन असोसिएशन दादाबाई नौरोजी आणि इंडियन सोसायटी आनंद मोहन बोस. तर याचं उत्तर आहे क नंबर, नॅशनल इंडियन असोसिएशन. तर ही दादाबाई नौरोजी यांची संघटना नव्हती, तर ही संघटना स्थापन केली होती मेरी कार्पेंटर यांनी, लक्षात ठेवा. तर मेरी कार्पेंटर यांची असणारी संघटना, ही संघटना होती 1867 ला. तर 1867 ला या संघटनेची स्थापना आहे. काय ठिकाणी साल तुम्हाला 1870 दिसेल. तर मेरी कार्पेंटर यांनी ही स्थापन केलेली संघटना जी महत्वाची आहे, जी संघटना त्यांनी स्थापन केली होती लंडन शहरामध्ये. काय स्थापन केली होती, तर भारतीय लोकांचे प्रश्न ब्रिटिश पार्लमेंटला सांगणं आणि भारतीयांच्या प्रश्नांप्रती इंग्लंडमध्ये जाणीव जागृती करणं हे या संघटनेचं काय होतं, काम होतं. तर मेरी कार्पेंटरनी ती संघटना स्थापन केलेली. मेरी कार्पेंटर या काही दिवस बंगालमध्ये आल्या होत्या. त्यांनी बंगालमध्ये काही दिवस वास्तव्य केलेलं. एवढंच नाही तर बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांचं त्यांनी चरित्र सुद्धा लिहिलेलं आहे.
आणि भारतातल्या महिलांच्या शिक्षण पद्धती त्यांना जास्त काय होती, आस्था होती. त्यासाठी एक फंड पण त्यांनी स्थापन केलेला, ज्या फंडातला पैसा भारतीय महिलांच्या एज्युकेशनवर खर्च केला जायचा. भारतातल्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना सुद्धा आर्थिक मदत करण्याचं काम मेरी कार्पेंटर यांनी केलेलं. ठीक आहे, अशा महत्वाच्या व्यक्ती मेरी कार्पेंटर. भारतीयांच्या मागण्या सांगण्यासाठी त्यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची 1867 ला इंग्लंडमध्ये काय केली होती, संस्था स्थापन केली होती. खालील विधानाचा विचार करा. आता त्याच्या पाठीमागे अगोदर आता आनंद मोहन बोस आहेत का, हे पण संघटना. आता बघा, शिशिर कुमार घोष यांची इंडियन लीग आपण बघितली आहे, मद्रास नेटिव्ह असोसिएशन गजलू शेट्टी पण बघितलंय. पण ही संघटना नवीन आली. तर इंडियन सोसायटी ही जी संघटना होती ही 1872 ला होती आणि ही संघटना आनंद मोहन बोस यांनी स्थापन केली होती. ज्यावेळेस आनंद मोहन बोस हे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस भारतीय लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी त्यांनी तिथं स्थापन केलेली संघटना म्हणजे त्या संघटनेचं नाव होतं इंडियन सोसायटी. संस्थापक आहेत आनंद मोहन बोस. ठीक आहे, त्याच्यानंतर खालील विधानाचा विचार करून बिनचूक विधाने ओळखा. ठीक आहे, बिनचूक म्हणजे अचूक, जे चुकीचे नाहीत असे. पहिलं, महाराष्ट्रातील प्रथम राजकीय संस्था म्हणून बॉम्बे असोसिएशन या संघटनेला ओळखलं जातं. बरोबर. लंडन इंडिया सोसायटीचे सचिव दादाबाई नौरोजी होते. ठीक आहे, तर इथं हे चुकीचं आहे, कारण पुढे बघू आपण. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून दादाबाई नौरोजींनी काम केलं आणि ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेच्या मुंबई शाखेच्या अध्यक्ष दादाबाई नौरोजी होते. आता बघा, तर बिनचूक ओळखा म्हणजे बरोबर ओळखा. तर यातलं चुकीचं वाक्य 2 नंबरचं आहे, कारण लंडन इंडिया सोसायटीचे सचिव दादाबाई नौरोजी नव्हते. लंडन इंडिया सोसायटीचे ते तर संस्थापक होते आणि सचिव म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे ओमेशचंद्र बॅनर्जी. त्यामुळे ओमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते, सचिव होते, लक्षात ठेवा. आणि लंडनमध्ये हे दोघं पण काय करायचे, काम करायचे. त्यामुळे महाराष्ट्रातील पहिली राजकीय संस्था म्हणून आपण बॉम्बे असोसिएशनला ओळखतो. हे पण महत्वाचं आहे, कारण जनतेचे प्रश्न सोडवणं हे या संस्थेचं पहिल्यांदा काय होतं, कार्य होतं. त्याच्यानंतर क नंबरचं विधान बरोबर आहे, कारण बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना 1884 ची आहे. त्याचं उपाध्यक्ष दादाबाई नौरोजींनी काम केलं आणि ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष भाऊदाजी लाड होते, कारण 1869 ला ती शाखा मुंबईमध्ये स्थापन झाली होती. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर आपल्याला सांगता येतं अ क ड बरोबर. ठीक आहे, तर 3 नंबर ऑप्शन अ क ड बरोबर हे महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आस्ते कदम आगे बढो हे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणत्या संघटनेचं आहे. तर हे ब्रीद वाक्य अजून कधी परीक्षेला विचारलेलं नाही. पुढच्या काळामध्ये हे ब्रीद वाक्य घेऊन आयोगित आपल्याला काय विचारू शकतात, प्रश्न विचारू शकतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा, पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि सोशल सर्व्हिस लीग. तर ह्यातलं उत्तर आहे पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभेचं हे ब्रीद वाक्य आहे आस्ते कदम आगे बढो. आता पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 ला ही स्थापना झाली होती. 2 एप्रिल 1870. या सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर या सभेचे पहिले अध्यक्ष होते औंधचे राजे श्रीनिवास पंत प्रतिनिधी. त्याच्यानंतर ह्या सभेचं प्रमुख म्हणून काम करणारे कोण होते, ग वा जोशी, हे महत्वाचे. त्याच्यानंतर विचार पुरवण्याचं काम करणारे कोण होते, न्यायमूर्ती रानडे. या सभेचं सचिव कोणी काम केलं होतं सचिव म्हणून, तर 1890 ते 1896 या काळामध्ये सचिव होते गोपाळकृष्ण गोखले. तर गोपाळकृष्ण गोखले हे सुद्धा इथं महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर या संघटनेमधून 1896 ला रानडे बाहेर पडले होते, न्यायमूर्ती रानडे. आणि रानडेंनी कोणती संघटना काढली होती, डेक्कन सभा, हे पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांच्या हातामध्ये ही संघटना गेली होती आणि पुढे टिळकांनी या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खंडबंदीची चळवळ काय केली होती, चालू केली होती. ठीक आहे, ही चळवळ सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यानंतर सरकारने या संघटनेवर सरकारच्या विरोधात काम केल्यामुळे काही काळ काय आणली होती, बंदी आणली होती. ठीक आहे, आता ही संघटना सार्वजनिक सभा बनण्याच्या अगोदर पहिल्यांदा फक्त पुणे सभा होती आणि पुणे सभेची स्थापना होती 1867 ला. पुणे सभा का स्थापन झाली होती, तर पर्वती देवस्थानामध्ये पंच कमिटीचा जो गैरकारभार होता तो गैरकारभार त्यांना जनतेसमोर आणायचा होता, यासाठी ही संघटना स्थापन झाली. पण पुढे मात्र कार्य वाढलं आणि पुणे सार्वजनिक सभा या नावाने ही संघटना आली. आता ज्या दिवशी पुणे सार्वजनिक सभा स्थापन झाली त्या दिवशी कुठला सण होता विचारलं जाऊ शकतं, तर त्या दिवशी होता गुढीपाडवा. त्यामुळे हा गुढीपाडवा लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये आयोगाचा काय असणार आहे, प्रश्न असणार आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर या संघटनेचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच एक व्यक्ती महिला म्हणून आल्या, त्या व्यक्तीचं नाव होतं काय, तर त्या व्यक्तीचं नाव होतं मीरा पावगी. तर मीरा पावगी या 2016ला या संघटनेचं अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. ही संघटना आज पण पुण्यामध्ये कार्यरत असलेली आपल्याला दिसते आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी संघटना. या संघटनेची सगळे सूत्र कोणाच्या हातामध्ये होती, वकील. त्यामुळे महात्मा फुले यांनी या संघटनेवर टीका केली होती. त्यामुळे महात्मा फुले या संघटनेला म्हणले होते सार्वजनिक भटसभा. ठीक आहे. तर ही टीका सुद्धा आयोगानं परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारलेला होता, तर ही टीका महात्मा फुले यांनी केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही संघटना काय करायची, काम करायची. आणि ग वा जोशी यांचा 1880ला मृत्यू झाला. हे ग वा जोशी आपल्याला दिसतील. तर 1880ला ज्यावेळेस ग वा जोशींचा मृत्यू झाला त्यावेळेस ही संघटना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सांभाळली, तर त्या व्यक्तीचं नाव होतं सीताराम हरिक चिपळूणकर. तर सीताराम हरिक चिपळूणकर हे व्यक्ती पुढे महत्वाचे आहेत आणि यांच्याच माध्यमातून पुढे 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन पुण्यामध्ये घ्यायची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. पण त्या काळामध्ये पुण्यामध्ये जी साथ आली होती त्या साथीचं नाव होतं कॉलरा. त्यामुळे ती संघटना पुढे इंडियन नॅशनल काँग्रेसचं पुण्यातलं अधिवेशन कॅन्सल झालं आणि ते अधिवेशन मुंबईमध्ये भरलं. पण ती जबाबदारी होती सीताराम हरी चिपळूणकर यांच्याकडे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला इतिहासामध्ये चिपळूणकर भरपूर आहेत, 3 जण आहेत. विष्णू शास्त्री चिपळूणकर, कृष्ण शास्त्री चिपळूणकर, सीताराम हरी चिपळूणकर. पण काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोणत्या चिपळूणकरांचा समावेश होता, आयोग पुढे प्रश्न विचारू शकतं. तर ते व्यक्ती होते सीताराम हरी चिपळूणकर. कारण विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा मृत्यू 1882ला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ते नव्हते, टिळकांचे सहकारी होते, पण 1882ला मृत्यू झाला. तर सीताराम हरी चिपळूणकर हे 1885च्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित असणारे महत्वाचे व्यक्ती होते आणि ज्यांच्यावरच ती जबाबदारी देण्यात आली होती. आणि त्यांनी सार्वजनिक सभेचं प्रमुख म्हणून ग वा जोशी यांच्या मृत्यूनंतर काय केलं होतं, काम केलं होतं. तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर असे व्यक्ती सगळे. आणि सदाशिव हरी गोवंडे, सदाशिव गोवंडे हे सुद्धा महत्वाचे व्यक्ती या संघटनेच्या माध्यमातून काम करायचे. तर अशी सार्वजनिक सभा आणि पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून रानडे पण काम करत होते. पण न्यायमूर्ती रानडे हे वकील होते, त्यामुळे त्यांना जास्त पद्धतीने उघडपणे काम करता येत नव्हतं. तरी पण न्यायमूर्ती रानडे यांच्यावर अतिजहाल म्हणून टीका केलेली आहे, राज्य सरकार द्रोही म्हणून त्यांच्यावर टीका केली जायचं. त्यामुळे रानडेंनी पण सरकारच्या विरोधात पडद्यामागून काम केलेलं आपल्याला दिसून येतं. ते ह्या सार्वजनिक सभेचे महत्वाचे वैचारिक काय होते, अधिष्ठान होते, विचारधारा पुरवण्याचं काम ते करायचे. स्वदेशी बद्दल त्यांनी सुद्धा बरेचशी व्याख्यानं पुण्यामध्ये दिलेली होते, लक्षात ठेवा. आणि आपण कालच्या लेक्चरमध्ये चुकून सांगितलं, लक्षात ठेवा, की स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढली होती, विद्यासागर यांची नाही. ते फास्ट बोलण्याच्या नादामध्ये काय झालं होतं, चूक झाली होती, तेवढी करेक्शन करा. कारण न्यायमूर्ती रानडेंनी काय केलं होतं, स्वामी दयानंद सरस्वतींची व्याख्यानं पण आयोजित केलेलं आणि आर्य समाजाचे संस्थापक होते ते, की त्यांनी ती मिरवणूक पण काढली होती त्यांची. ठीक आहे, रानडे यांनी. त्याच्यानंतर बॉम्बे असोसिएशन ही संघटना जी की 1852ची आहे. जगन्नाथ शंकर सेठ त्याचे 4 लोक संस्थापक होते, जगन्नाथ शंकर सेठ, भाऊदाजी लाड, फर्दुंजी नवरोजी आणि दादाबाई नवरोजी. ठीक आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बघितलं. सोशल सर्व्हिस लीग, सोशल सर्व्हिस लीग ही संघटना 1911ची आहे. सोशल सर्व्हिस लीग संघटना स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव नाम जोशी आणि नाम जोशी यांनी कामगारांसाठी ही सोशल सर्व्हिस लीग आणलेली. ठीक आहे. त्यामुळे कामगारांसाठी स्थापन केलेली सोशल सर्व्हिस लीग महत्वाची आहे. नंतर इटलीचा राष्ट्रवादी नेता मॅजिनी याच्यापासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय चळवळ उभी करण्याचं ध्येय खालीलपैकी कोणत्या संघटनेकडे, लक्षात ठेवा. तर त्या संघटनेचं नाव होतं इंडियन असोसिएशन. तर इंडियन असोसिएशन ही संघटना 1876ची आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आपण यांच्याबद्दल पाठीमागं सगळी माहिती पाहिली. ठीक आहे. त्यामुळे इटलीचा राष्ट्रवादी नेता मॅजिनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन चळवळ कुणी चालू केली. आणि ऑप्शन मध्ये ज्यावेळेस असा प्रश्न येऊ शकतो का, त्यावेळेस ऑप्शन मध्ये पहिलं नाव असणार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हे ऑप्शन मध्ये पहिलं नाव असू शकतं आणि आपण बरोबर सावरकर यांना टिक करणार. पण लक्षात ठेवा, सावरकर यांच्यावर पण इटलीचा जो नेता होता जोसेफ मॅजिनी यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी पुढे क्रांतिकार्य केलं, लक्षात ठेवा. यंग इटली ही त्या मॅजिनीची संघटना होती. सावरकरांनी त्याच्यावरून 1904 मध्ये अभिनव भारत हे नाव संघटनेचं केलं होतं, मित्रमेळाचं. तर ते वेगळं आहे. पण ज्यावेळेस ऑल इंडिया लेवलवर चळवळीचा विषय येतो त्यावेळेस चळवळ करणारी महत्वाची व्यक्ती कोण होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अभिनव भारत ही संघटना इथं दिली आहे, जी की 1904 मध्ये
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी काय केलं होतं, मॅजिनी पासून प्रेरणा घेऊन त्यांच्या यंग इटली संघटनेवरूनच हे नाव केलं होतं. याच्या अगोदर 1900 मध्ये सावरकरांनी स्थापन केलेली संघटना कोणती होती, मित्रमेळा. आणि मित्रमेळा ही संघटना कशासाठी स्थापन केली होती, आयोगाने प्रश्न विचारला होता. तर मित्रमेळ्याची संघटनेची स्थापना होती गणपती उत्सव साजरा करणं, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. नंतर नॅशनल इंडियन असोसिएशन ही संघटना 1867 मेरी कार्पेंटरची, आणि इंडियन युनियन ही संघटना 1875 शिशिर कुमार घोष यांची. ठीक आहे. पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक ग.वा. जोशी यांच्या मृत्यूनंतर प्रमुख म्हणून कोणी काम केलं, आता सांगितलं कोणी काम केलं, सीताराम हरी चिपळूणकर. हे नाव महत्वाचं आहे कारण ग.वा. जोशींचा 1880 ला मृत्यू आणि त्यांच्यानंतर प्रमुख म्हणून हे होते. पुढे इंडियन नॅशनल काँग्रेसची जबाबदारी पण यांच्याकडेच होती, लक्षात ठेवा. लोकमान्य टिळक हे पण सार्वजनिक सभेचे काय राहिले होते, अध्यक्ष राहिले होते. पण टिळकांचा हेतू काय करणं होता, राजकीय सुधारणा, आणि संघटना मात्र काम करायची सामाजिक. त्यामुळे सामाजिक हेतू टिळकांचा नंतर होता, अगोदर राजकीय भूमिका. त्यामुळे टिळकांच्या हातामध्ये संघटना गेल्यानंतर या संघटनेवर काही काळ सरकारनं मुंबई प्रांतामध्ये काय आणली होती, बंदी आणली होती, लक्षात ठेवा. औंधचे राजे श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे सभेचे पहिले अध्यक्ष होते. ठीक आहे, त्यामुळे सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून आपण त्यांना ओळखलं जातं, लक्षात ठेवा. दादाभाई नौरोजी यांचा याच्याबरोबर काय संबंध होता, दादाभाई नौरोजींच्या लंडनमध्ये असणाऱ्या काय होत्या संघटना, तिथं राहून ते काम करायचे. नंतर विजोड व्यक्ती ओळखा. विजोड व्यक्ती ओळखा असे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, म्हणजे ज्यांचा संबंध 3 लोक एका गटाचे असतात आणि एक व्यक्ती वेगळा असतो. आता इथे 4 लोक दिलेत, सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, गोपाळकृष्ण गोखले, जगन्नाथ शंकर सेठ. तर विजोड व्यक्ती ओळखा जगन्नाथ शंकर सेठ. कारण सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, गोपाळकृष्ण गोखले हे 3 सदस्य सार्वजनिक सभेशी संबंधित आहेत. ठीक आहे, हे लोक सार्वजनिक सभेबरोबर संबंधित आहेत. आणि जगन्नाथ शंकर सेठ हे बॉम्बे असोसिएशनचे काय आहेत, संस्थापक आहेत. तर जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती. आता बघा, जगन्नाथ शंकर सेठ यांच्या बरोबर जर बघितलं तर बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती 1852 ला. किती ऑगस्ट 1852, 26 ऑगस्ट. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या वाड्यामध्ये सभा भरली होती. आता ज्यावेळेस यांच्या वाड्यामध्ये सभा भरली त्यावेळेस काय झालं, मुंबईमध्ये दंगल झाली होती हिंदू मुस्लिम यांची, आणि त्या दंगलीतून मार्ग काढण्यासाठी, सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यांच्या घरी ती सभा भरली होती. त्यांच्या घरी भरलेल्या सभेमध्ये प्रस्तावना कोणी केली होती, तर ती प्रस्तावना केली होती बोमनजी हुरमतजी यांनी. ठीक आहे, तिथं भाषण कोणी केलं होतं, तर दादाबाई नौरोजी यांनी. आणि त्या विचारामधूनच पुढे 26 ऑगस्ट 1852 ला महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना म्हणून तिचा काय झाला, बॉम्बे असोसिएशनचा जन्म झाला. मग बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक कोण होते, तर काल सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये 4 लोक होते, जगन्नाथ शंकर सेठ, दादाबाई नौरोजी, फर्दोंजी नौरोजी आणि भाऊदाजी लाड. त्याच्यानंतर सचिव कोण होते, तर भाऊदाजी लाड. त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण होते, बोमनजी हुरमतजी आणि कनसेटजी जमशेदजी, लक्षात ठेवा. तर ते होते त्याचे उपाध्यक्ष. ठीक आहे, तर उपाध्यक्ष कोण होते हे पण परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर सन्माननीय अध्यक्ष कोण होते हे पण परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. तर सन्माननीय अध्यक्ष होते जमशेदजी जिजीबाई. त्याच्यानंतर कार्यकारी अध्यक्ष कोण होते, तर कार्यकारी अध्यक्ष होते जगन्नाथ शंकर सेठ. नंतर व्यापार वाढ करण्यासाठी इंग्लंडला कोणाला पाठवलं होतं, तर फर्दोंजी नौरोजी यांना इंग्लंडला पाठवलेलं, जे की व्यवसायानं काय होते, शिक्षक होते. आणि या संघटनेबरोबर शिक्षक असणारे भाऊदाजी लाड हे सुद्धा व्यक्ती महत्वाचे आहेत. नंतर संघटना स्थापन झाल्यानंतर सरकारला 31 कलमी अर्ज कोणी पाठवला, तर ते व्यक्ती होते भाऊदाजी लाड, ज्या अर्जावर 3000 लोकांनी काय केल्या होत्या, सह्या केल्या होत्या. 1857चा उठाव झाल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये तो उठाव होऊ देणार नाही यासाठी सरकारला पत्र लिहून पाठिंबा देणारी संघटना कोण होती, बॉम्बे असोसिएशन. ही संघटना महत्वाची आहे. नंतर 2 कोटी रुपये 5% दरानं सरकारनं उभा केले होते, पण हा पैसा मुंबईमध्ये कालवे आणि तिथल्या सगळ्या ह्याच्यावर खर्च होणं अपेक्षित होतं, पण तो पैसा पुढे ब्रह्मयुद्धावर खर्च केला. त्यावेळेस या संघटनेनं काय केलं होतं, सरकारवर टीका केली होती. सरकारवर टीका केल्यानंतर ही संघटना सोडणारे कोण होते, तर संघटना सोडणारे होते मानकोजी खरसटची आणि संघटना सोडणारे होते जमशेदजी जिजीबाई. तर या लोकांनी संघटना सोडलेली. नंतर भाऊदाजी लाड आणि जगन्नाथ शंकर सेठ यांनी सरकारला परवाना कराच्या विरोधात काय केलेलं, आंदोलन केलेलं. परवाना कराला विरोध करण्याचं काम यांनी केलेलं.
पण ह्या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमुळे बॉम्बे गॅजेट नावाचं वर्तमानपत्र आणि समाचार दर्पण हे 2 वर्तमानपत्र अस्वस्थ झाले होते. पण स्पेक्टॅटर आणि लीडर नावाच्या न्यूजपेपरनी ह्यांच्या मागण्यांचं स्वागत केलं होतं इंग्लंडमध्ये. ठीक आहे, तर हे न्यूजपेपर पण लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या मृत्यूनंतर संघटना सांभाळणारे कोण होते, तर त्यांचं नाव होतं रावसाहेब मंडलिक आणि यांच्याच माध्यमातून पुढे संघटना आली होती बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या मागण्यासाठी घटनात्मक म्हणजे वैधानिक उपायांचा वापर करणारी पहिली संघटना कोणती, तर त्या संघटनेचं उत्तर आहे लँड होल्डर सोसायटी. म्हणजे ते सांगितलं होतं कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदार जे होते का, तर या जमीनदाराकडे अधिकार देण्यात आले होते आणि तेच अधिकार रयतवारी पद्धतीने काढून टाकले होते आणि म्हणून पुढे ती संघटना जी स्थापन झाली होती तिचं नाव होतं लँड होल्डर सोसायटी. अशा पद्धतीनं तिचं चित्र बंगालमध्ये काम करत असतानाच आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बॉम्बे असोसिएशन बघितलं, मद्रास महाजन सभा बघितलं, इंडियन लीग पण आपण बघितलं. खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. आता व्यक्ती ओळखायला सांगितलंय, असे पण परीक्षेला प्रश्न असतात. पहिलं, ते बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक होते. आता संस्थापक सदस्य 4 लोक होते. ठीक आहे. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे पण ते संस्थापक काय होते, सदस्य होते. ते व्यवसायाने एक शिक्षक होते. पारसी लॉ असोसिएशनचे ते सेक्रेटरी होते. आता पारसी लॉ असोसिएशन ही संघटना दादाबाई नौरोजी यांनी स्थापन केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर त्या व्यक्तीचं पारसी समाजासाठी योगदान आहे. तर ते व्यक्ती कोण होते, तर खाली नावं दिलेत. फर्दोंजी नौरोजी, दादाबाई नौरोजी, जगन्नाथ शंकर सेठ आणि भाऊदाजी लाल. तर सगळ्यात महत्वाचं ते उत्तर आहे फर्दोंजी नौरोजी. हे पारसी समाजासाठी पण काम करणारे आणि बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून व्यापार वाढ करण्यासाठी इंग्लंडला गेलेले जॉईंट सिलेक्ट कमिटी समोर जाऊन ज्यांनी साक्ष दिली असे व्यक्ती कोण होते, फर्दोंजी नौरोजी. लक्षात ठेवा. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे पण ते संस्थापक काय होते, सदस्य होते आणि बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं काम आहे आणि पारसी समाजासाठी पण दादाबाई नौरोजी यांच्या बरोबर त्यांनी केलेलं काय काम आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले 15 प्रश्न आणि या 15 प्रश्नाचे थोडक्यात असणारे विश्लेषण, या सगळी माहितीचा येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तुम्हाला उपयोग होईल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि अशा व्हिडिओची लिंक तुम्हाला युट्यूबला तर भेटणार आहे, पण टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नाच्या स्वरूपामध्ये नवीन माहिती पण भरपूर मोठ्या प्रमाणात काय होईल, उपलब्ध होईल. धन्यवाद.